नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय ई लर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग. आता आपण आपलं जे 100 महत्त्वाच्या चालू घडामोडी ही जी सिरीज चालू आहे याच्यातलं आपलं पुढचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण पर्यावरण हा सेक्शन बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण पर्यावरणामधल्या साधारण जानेवारी 2019 पासून ते मार्च 2020 अशा 15 महिन्यांच्या कालावधीमधल्या काही महत्त्वाच्या न्यूज त्या आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आपलं हे लेक्चर उपयुक्त आहे पुढे येणाऱ्या संयुक्तच्या पूर्वपरीक्षा तसेच राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा यांच्यासाठी आपलं हे लेक्चर उपयुक्त आहे. जर तुम्ही या लेक्चरवरचं इंट्रोडक्शन लेक्चर जर आधी केलं नसेल तर आधी तुम्ही इंट्रोडक्शनवालं लेक्चर या ठिकाणी पूर्ण करा आणि मगच या लेक्चरला तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे. ज्या इंट्रोडक्शनचं लेक्चर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तिथे मी त्याची लिंक टाकून देतो. तर आधी तुम्ही ते लेक्चर पूर्ण करा आणि तिथून पुढेच या लेक्चरला सिक्वेन्स वाईज जा, म्हणजे तुम्हाला ते जास्त डोक्यामध्ये ग्रास्प करायला इझिली होणार आहे. ठीक आहे, चला मग सुरू करूया. पर्यावरण, एन्व्हायरमेंट. तर बघा, सगळ्यात पहिली जी न्यूज आपल्याला करायची ती व्याघ्र गणना अहवाल 2018. ठीक आहे, व्याघ्र गणना अहवाल 2018, टायगर सेन्सस 2018 ही न्यूज आपल्याला करायची. आता बघा, आता हे इथे 2018 लिहिलं आहे तर तुम्हाला असं वाटेल की ही 2 वर्षांपूर्वीची न्यूज आहे, पण तसं नाही आहे. हा अहवाल जरी 2018 मध्ये याचा डेटा घेतला होता, पण तो रिलीज केलेला आहे 2019 मध्ये. ठीक आहे, 2019 मध्ये तो रिलीज केलेला आहे. अहवाल जरी 2018चा असला तरी त्याच्यामुळे तो मागच्याच वर्षी आलेला अहवाल आहे. 1 वर्ष लेट तो रिलीज झालेला आहे, त्याच्यामुळे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे, 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दिल्लीमध्ये जाहीर केलेल्या अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018 या अहवालानुसार देशभरात वाघांची संख्या 741ने वाढलेली आहे. ठीक आहे, कितीने वाढलेली आहे? 741ने. ठीक आहे, 2014 मध्ये किती होती ती? 2014 मध्ये 2226 होती. तीच 2018च्या अहवालात किती झालेली? 2967. याचा अर्थ काय? 741ने ही संख्या वाढलेली. ठीक आहे, तर मग या पहिल्या लाईनवरनं आपल्याला काय काय फॅक्ट लक्षात ठेवायचे की 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असतो. ठीक आहे, इंटरनॅशनल टायगर डे कधी असतो? 29 जुलैला. ठीक आहे, त्या दिवशी हा अहवाल पब्लिश केला. हा अहवाल होता 2018 सालचा. ठीक आहे, याच्यात कितीने संख्या वाढली? 741ने. याच्या आधीचा अहवाल कधी पब्लिश झाला होता? 2014 साली. म्हणजे हा 4 वर्षांनी पुढचा अहवाल आलेला आहे. ठीक आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हा अहवाल कुठे पब्लिश करण्यात आला? तर दिल्लीमध्ये. हा पण फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कधी कधी असं विचारू शकता की हा अहवाल मुंबईमध्ये जाहीर करण्यात आला किंवा पुण्यात जाहीर करण्यात आला किंवा दिल्लीत जाहीर करण्यात आला. तर असं स्टेटमेंट आलं तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा, याचं काय काय की फीचर्स आहे. वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात वृद्धी. ठीक आहे, आता बघा, वाघांची संख्या पण वाढली आहे. ठीक आहे, तसेच वाघांच्या मृत्यूची पण संख्या वाढली आहे. हे दोन्हीकडे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट काय की महाराष्ट्रातील वाघांची संख्या 122ने वाढली. ठीक आहे, हा अहवाल कोणी कंडक्ट केला आहे किंवा कोणी रिलीज केला आहे? तर भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून, तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. ठीक आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आणि भारतीय वन्यजीव संस्था. ठीक आहे, तर या दोन्ही ऑथॉरिटीने मिळून हा अहवाल या ठिकाणी रिलीज केलेला आहे. ठीक आहे, बघा, अजून काय इम्पॉर्टंट आहे, सेंट पीटर्सबर्ग 2010 इथे आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषद भरलेली होती 2010 साली. त्याच्यात काय म्हटलं होतं की 2022 पर्यंत भारतातील वाघांची संख्या ही दुप्पट करायची आहे. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह ठरलं होतं. सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी जी कॉन्फरन्स भरली होती, इंटरनॅशनल टायगर कॉन्फरन्स. ठीक आहे, तिथे हे ऑब्जेक्टिव्ह ठरवलं होतं, पण हे भारताने 4 वर्ष आधीच गाठलेले आहे. ठीक आहे, तर किती वर्ष आधी आपण हे ऑब्जेक्टिव्ह पार केलेले आहे? 4 वर्ष आधी. ठीक आहे, अजून पुढचा काय पॉईंट आहे, बेस्ट मॅनेज टायगर रिझर्व. बेस्ट मॅनेज टायगर रिझर्व कोणतं आहे भारतातलं? तर पेंच टायगर रिझर्व आहे मध्य प्रदेशमधलं, आणि दुसरं आहे पेरियार टायगर रिझर्व केरळमधलं. ठीक आहे, तर हे दोन्ही बेस्ट मॅनेज टायगर रिझर्व आहे. पुढचा काय पॉईंट आहे, टायगर नेट. वाघांच्या मृत्यूंच्या नोंदणी संकलित करणारे संकेतस्थळ. टायगर नेट हे काय आहे? वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवत आहे. ठीक आहे, ही एक वेबसाईट आहे जिथे वाघांचा मृत्यू कुठे होतोय, कसा होतोय, काय होतोय याच्या डिटेल्स तिथे स्टोअर केल्या जातात. ठीक आहे, टायगर नेटमध्ये. देशातील 18 राज्यांत डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या
ट्रान्झिट मेथडने गणना सुरू केली होती. ठीक आहे, कोणत्या मेथड वापरली ते ट्रान्झिट मेथड. ठीक आहे, आता याच्या डिटेलमध्ये मी काही जात नाही आहे, कारण हे आपलं करंट अफेअरचं लेक्चर एक्सक्लुझिव्ह करंट अफेअरसाठी आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यातले कॉन्सेप्टवाला पार्ट बघत नाही आहे. ठीक आहे, बघा, व्याघ्रजीव संवर्धनातील 5 अव्वल राज्ये. ठीक आहे, कुठे टायगर कन्झर्वेशन चांगलं चालू आहे, त्याच्यातली 5 राज्य कोणती आहे? तर सगळ्यात पहिलं आहे मध्य प्रदेश. इथे आधी 308 होते तर आता 526 आहे. नंतर कर्नाटक, जिथे 406 होते तर 524 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा उत्तराखंड, आधी इथे 340 होते तर आता 442 आहे. नंतर महाराष्ट्र आहे 190, तिथे 312 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू आहे, जिथे 229 होते तर आता 264 आहे. ओके, आणि हेच जे 18 मधले टॉप 5 स्टेट आहे. ठीक आहे, वाघांच्या संख्येमधले, टायगर पॉप्युलेशनमधले टॉप 5 स्टेट्स. ओके, तर मग आता याच्यात बघा की सगळ्यात जास्त वाघ कुठं आढळतात तर मध्य प्रदेशमध्ये, आणि त्याच्या खालोखाल आहे कर्नाटक. आणि याच्यामध्ये फरक किती आहे बघा, 526 आणि 524, फक्त 2 वाघांचा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे 2 वाघ जरी इकडून तिकडे कमी झाले तरी हा डेटा चेंज होणार आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रात कोणते 6 व्याघ्र प्रकल्प आहे त्यांची नावे आपण या ठिकाणी दिलेली खालच्या चार्टमध्ये. पहिला आहे मेळघाट, नंतर आहे पेंच. ठीक आहे, त्याच्यानंतर भोर आहे, त्याच्यानंतर ताडोबा अंधारी आहे, त्याच्यानंतर सह्याद्री आहे, त्याच्यानंतर नवेगाव नागझिरा आहे. ठीक आहे, आणि याच्यातलं बघा भोर हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे, जो महाराष्ट्रात आहे, स्मॉलेस्ट टायगर प्रोजेक्ट. ठीक आहे, देशातील व्याघ्रसंख्या. देशातली व्याघ्रसंख्या टोटल किती येते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 2967. ओके, याच्या आधी किती होती ते मी या ठिकाणी दिलेलं आहे. वाघांची संख्या कमी झालेली राज्य. ठीक आहे, आता हे तर वाढलेली आपण बघितले किंवा टॉप पण आपण बघितले, पण कमी झालेले कोणते आहे तर छत्तीसगड आहे, जिथे 46 होते तर त्याचे कमी होऊन 19 झालेले. ठीक आहे, आणि 2 नंबरला आहे आंध्र प्रदेश, जिथे 68 होते तर त्याचे कमी होऊन 48 झालेले. ठीक आहे, तर पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे वाघ आणि हत्ती याच्यामधलं कम्पॅरिझन. ठीक आहे, टायगर अँड एलिफंट. ठीक आहे, तर टायगर जो आहे आपला नॅशनल ॲनिमल आहे आणि हत्ती जो आहे नॅशनल हेरिटेज ॲनिमल आहे. ठीक आहे, इथे लिहायचं राहून गेलेलं आहे, नॅशनल हेरिटेज ॲनिमल आहे. ओके, हेरिटेज ॲनिमल, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जगातील 70% वाघ हे भारतात आहे. ठीक आहे, जगातले 70%, आणि तसेच जगातले 60% हत्ती हे भारतात आहे. ठीक आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. किती पर्सेंटेज आहे, इथे 70% आहे, इकडे 60 आहे. टायगर प्रोजेक्ट, टायगर प्रकल्प हा सुरुवात कधी झाली, 1973 साली, आणि एलिफंट प्रोजेक्ट हा चालू झालेला आहे 1991 साली. ठीक आहे, तर हे इयर्स पण आपल्याला महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर टायगर सेन्सस कधीपासून सुरू झालं तर 2006 पासून, आणि एलिफंट सेन्सस सुरू झालं 2007 पासून. ठीक आहे, पण दोघांमधला फरक काय आहे की दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस होतं, पण एलिफंट सेन्सस हे दर 5 वर्षांनी होतं. ठीक आहे, तर मग हा इथे कॅच आहे, इकडे 4 वर्ष इकडे 5 वर्ष आहे. आणि ठीक आहे, आता याचा लेटेस्ट रिपोर्ट बघा जो 2018 मध्ये आला, आपण बघितला, त्याच्यामध्ये टायगरची संख्या वाढलेली आहे असं आपला रिपोर्ट सांगतो. ठीक आहे, पण जो 2017चा लेटेस्ट रिपोर्ट आहे एलिफंटच्या पॉप्युलेशनचा, तिथे एलिफंटची संख्या कमी झालेली आहे हे आपला रिपोर्ट सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एकूण किती टायगर आहे 2967, आणि एकूण किती हत्ती आहे तर 27,312, म्हणजे बघा जवळपास 10 पट जास्त हत्ती आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर कोणत्या राज्यात किती आहे त्याचे टॉप 3 आपण बघणार आहे दोन्हीकडे. तर टायगरमध्ये बघा मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, त्याच्यानंतर उत्तराखंड आहे, आणि एलिफंटमध्ये सगळ्यात जास्त आहे कर्नाटक, त्याच्यानंतर आसाम, त्याच्यानंतर केरळ. ठीक आहे, तर मग ह्या दोन्ही लिस्टमध्ये कर्नाटक हे असं राज्य आहे की जे दोन्हीकडे कॉमन आहे. ठीक आहे, टॉप 3 मध्ये आहे, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा की कर्नाटकमध्ये टायगरच्या पॉप्युलेशनच्या संख्येनुसार ते रँक 2ला येतं आणि एलिफंटच्या नुसार ते रँक 1ला येतं. ठीक आहे, जागतिक व्याघ्र दिन कधी असतो 29 जुलै, जे आपण इतक्यात बघितलं, आणि जागतिक हत्ती दिन कधी असतो 12 ऑगस्टला. ठीक आहे, तर हे जर आपण हे कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवले तर हे आपल्याला इझिली लक्षात राहतील. ठीक आहे, पुढे जाऊ. चला, पुढचा मुद्दा आहे मित्रांनो भारतीय वन संरक्षण
अहवाल 2019. ठीक आहे. तर हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे, तर त्याच्यावरची ही न्यूज होती. ठीक आहे. प्रकाशित झालेला आहे 30 डिसेंबर 2019 या तारखेला. ठीक आहे. कोणाकडून? तर प्रकाश जावडेकर, केंद्रीय वनमंत्री. ठीक आहे. कितवा अहवाल आहे? 16वा. ठीक आहे. तर आपल्याला हा फॅक्ट लक्षात ठेवायचा आहे. 16वा आहे, 15वा आहे, 14वा आहे, 13वा आहे. तर याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. बनवणारी संस्था कोणती आहे? तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, FSI. ठीक आहे. याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 जून 1981 साली. ठीक आहे. मुख्यालय कुठे याचं? डेहराडूनला आहे. आणि पहिला अहवाल केव्हा प्रसिद्ध केला होता? 1987 साली. आणि तिथून पुढे दर 2 वर्षांनी यांचा अहवाल प्रसिद्ध होत असतो. ठीक आहे. आता बघू अहवालातले ठळक मुद्दे कोणते. देशातील वनक्षेत्र 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 5188 चौरस किलोमीटरने वाढले आहे. ठीक आहे. तर हे जे वाढले आहे ना, हे आपल्याला फॅक्ट महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इथे आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये जर प्रश्न आला तर तो असं येऊ शकतो की मागच्या अहवालापेक्षा या अहवालामध्ये देशातले वनक्षेत्र हे कमी झाले आहे. ठीक आहे. तर मग हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? तर मग ते फॉल्स राहील. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वनक्षेत्र वाढलेले. ठीक आहे. सर्वेक्षणानुसार वनाचे 4 प्रकारे वर्गीकरण केले जाते. ठीक आहे. 4 प्रकार कोणते? पहिला आहे घनदाट वने, दुसरा आहे कमी घनदाट वने, तिसरा आहे खुली वने आणि चौथा आहे खुरटी वने. ठीक आहे. डेन्स फॉरेस्ट, लेस डेन्स फॉरेस्ट, ओपन फॉरेस्ट आणि खुरटी वने. तर आता याच्यामध्ये बघा, एकूण जमिनीच्या 70% जास्त वृक्षघनता असेल तर त्याला आपण डेन्स फॉरेस्ट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जेवढे पण लँड एरिया आहे, एक समजा जमिनीचा एक पॅच तुम्ही कन्सिडर केला तर त्या पूर्ण पॅचच्या 70% जास्त जर त्या ठिकाणी वृक्ष आढळले तर त्यांना आपण घनदाट वन म्हणू. ठीक आहे. दुसरा कोणता टाईप आहे? ज्याच्यामध्ये 40% जास्त वन असले, झाडं असले, त्या ठिकाणी कमी घनदाट वन आहे. ठीक आहे. आणि खुली वने कोणती आहे? जिथे एकूण जमिनीच्या 10% जास्त हे आहे, फॉरेस्ट आहे. ठीक आहे. किंवा वृक्ष आहे, तर त्याला आपण खुली वने म्हणतो. आणि जी खुरटी वने आहे तिथे 10% कमी आहे. ठीक आहे. तर हा क्रायटेरिया सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जर कन्सेप्च्युअल क्वेश्चन आला तर तो ह्या क्रायटेरियावरती येऊ शकतो, मॅच द पेअरला. ठीक आहे. बघा, देशातील एकूण वन आच्छादित क्षेत्र जे देशाच्या भौगोलिक क्षेत्रांच्या 21.67% आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल लँड एरिया जो आहे इंडियाचा त्याच्या 21% हे वने आहे. ठीक आहे. आणि राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार ते किती असणे गरजेचे आहे? तर आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की 33% क्षेत्र हे वन आच्छादित असणं गरजेचं आहे. हे आपण धोरण ठरवलेलं आहे 1988 साली. ठीक आहे. वन आच्छादित क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेले राज्य कोणते? ठीक आहे. असं कोणतं स्टेट आहे जिथे सर्वाधिक ग्रोथ आहे? ठीक आहे. सर्वाधिक फॉरेस्ट आहे असं नाही म्हणत आहे. ठीक आहे. जिथे फॉरेस्ट ग्रोथ आहे सर्वाधिक, तर ते कर्नाटक आहे. ओके. इंधन लाकडासाठी वनांवर सर्वाधिक अवलंबित्व असणारे राज्य कोणते? ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये लाकूड म्हणून इंधनाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो? इंधन म्हणून लाकूडाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो, तर ते कोणतं आहे? ते महाराष्ट्र आहे. ठीक आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. सर्वाधिक वनक्षेत्र असणार. ठीक आहे. टोटल फॉरेस्ट एरिया कोणत्या स्टेटमध्ये जास्त आहे? तर ते आपल्याला आधीपासूनच माहिती आहे, ते MP आहे, मध्य प्रदेश आहे. ठीक आहे. मग आता बघा, भारतातील टॉप 5 कोणते राज्य आहे तर ते आपण बघू. टॉप 5 मध्ये कोणतं आहे? पहिला आहे ऑफकोर्स मध्य प्रदेश, दुसरा आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा आहे छत्तीसगड, चौथा आहे ओडिसा आणि 5वा आहे महाराष्ट्र. ठीक आहे. तर महाराष्ट्र 5 नंबरला आहे आणि 1 नंबरला MP आहे. ठीक आहे. तर हे किती एरिया आहे हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण ही जी रँकिंग आहे, क्रम, तर हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, आता आपण अजून एक टेबल बघू. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण असणारी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. म्हणजे त्या राज्याच्या क्षेत्रफळाच्या किती प्रमाणात त्या ठिकाणी वनक्षेत्र आहे. ठीक आहे. तर मग त्या रँकिंगने जर गेलं तर लक्षद्वीप जे आहे ना ते रँक 1ला येतं. ठीक आहे. इथे पूर्ण लक्षद्वीपचा जो एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, तर त्याच्यामध्ये 90.33% त्या ठिकाणी जंगलच आहे. ठीक आहे. दुसरं येतं मिझोराम. ठीक आहे. त्याच्यामध्ये 85 आहे. त्याच्यानंतर अंदमान निकोबार आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर मेघालय आहे, त्याच्यानंतर मणिपूर आहे. ठीक आहे. तर ही रँकिंग सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे. इकडे काय दिलंय? एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य. ठीक आहे. इथे मिझोराम आहे. आता ठीक आहे, तुम्ही इथे बघाल की इकडे लक्षद्वीप दिलंय आणि इकडे मिझोराम दिलंय. तर हा फरक काय आहे?
तर इथे जे बघताय ना, इथे आपण राज्य अधिक केंद्रशासित प्रदेश असं दोन्ही बघतोय. ठीक आहे. तर मग तुम्हाला ते लक्षात जसं विचारलंय ना, तिथे तुम्हाला फोकसने लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, की आपल्याला राज्य विचारलंय की केंद्रशासित प्रदेश विचारलंय. राज्य जर विचारलं तर मिझोराम येईल, आणि एकूण केंद्रशासित प्रदेश सहित राज्य जर विचारलं तर त्या ठिकाणी लक्षद्वीप येईल. ओके. ईशान्य भारतातील वनक्षेत्रामध्ये मात्र घट झाल्याचे या अहवालात समोर आलेले आहे. ठीक आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कॅची पॉईंट आहे. ठीक आहे. बघा, जर आपण ऑल इंडिया लेवलला विचार केला तर मी तुम्हाला काय सांगितलं की एकूण अहवालातला ठळक मुद्दा काय आहे की एकूण वनक्षेत्रात वाढ झालेली आहे. ठीक आहे. पण तेच जर नॉर्थ ईस्ट इंडिया आहे तिथे वनक्षेत्रात घट झालेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आपल्या कॉमन सेन्सने आपल्याला काय वाटेल, कॉमन सेन्सने आपल्याला वाटेल की नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये सुद्धा वनक्षेत्र वाढलेलंच असणार. ठीक आहे. पण ते तसं नाही आहे. आणि शेवटचा पॉईंट काय आहे, कांदा वन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेले राज्य कोणते, तर ते गुजरात आहे. ठीक आहे. कांदा वन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेले राज्य कोणते, तर ते गुजरात आहे. ठीक आहे. तर अशा आपण काय काय मुद्दे या फॉरेस्ट सर्वेच्या अहवालामधनं आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे. एवढे जरी लक्षात ठेवले तरी तुमचा MCQ टॅकल होईल. ठीक आहे. आता बघा, पुढची न्यूज आहे COP25. ठीक आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25. आता ही कुठे भरली होती COP25? ही मॅद्रिदला भरली होती. मॅद्रिद कुठे येतं, स्पेनमध्ये येतं. ठीक आहे. या ठिकाणी ही COPची कॉन्फरन्स भरली होती, संयुक्त राष्ट्रे हवामान विषयक परिषद, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट रिलेटेड कॉन्फरन्स. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय म्हणताय, याचं बोधवाक्य काय होतं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. टाइम टू ॲक्ट हे याचं बोधवाक्य होतं. ठीक आहे. टाइम टू ॲक्ट. तसेच बोधचिन्ह काय होतं, तर 11:15 वाजलेले घड्याळ. ठीक आहे. 11:15 वाजलेले घड्याळ म्हणजे असं घड्याळ दाखवलं होतं आणि त्याच्यात 11:15 वाजलेले. ठीक आहे. तर त्याचा अर्थ त्यांनी काय सांगितला होता, म्हणजे पृथ्वीचे 12 वाजण्यापूर्वीच ही जागा होण्याची वेळ आहे. ठीक आहे. पृथ्वीचे 12 वाजण्यापूर्वीच ही जागा होण्याची वेळ आहे असं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे बोधचिन्ह काय होतं, 11:15 वाजलेले घड्याळ, आणि बोधवाक्य काय आहे, टाइम टू ॲक्ट. किती देश सहभागी होते, तर 200 देश सहभागी होते. फलित काय निघालं त्या कॉन्फरन्सचं, तर कोणतेही ठोस आश्वासन न मिळता परिषद समाप्त झाली. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही काही एखादी व्यवस्थित अशी प्रॉपर ॲक्शन झालेली नाही आहे. ओके. पण त्याच्यामधला एक पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, लिसीप्रिया कांगजुम वय 8 वर्ष. ठीक आहे. लिसीप्रिया कांगजुम वय 8 वर्ष ही जी मुलगी आहे, तर हिने त्या ठिकाणी भाषण केले. ठीक आहे. जागतिक हवामान परिषदेत भाषणामुळे तिने सर्वांचं लक्ष वेधले. मूळची मणिपूरची असलेली लिसीप्रिया हिने 21 देशांत भाषण केलेले आहे. ठीक आहे. पर्यावरण जनजागृतीसाठी भाषण केलेलं आहे. तिचं नाव आहे लिसीप्रिया कांगजुम, वय आहे 8 वर्ष, आणि कोणत्या राज्यातली आहे ती, मणिपूरची आहे. ठीक आहे. तर तिने इथे सुद्धा भाषण केलं, आणि स्पॅनिश वृत्तपत्रांमध्ये तिला भारतीय ग्रेटा अशी उपमा देण्यात आली. ठीक आहे. आपल्याला ग्रेटा थनबर्ग माहिती आहे, तर तिला इंडियन ग्रेटा थनबर्ग कोण आहे, तर ती लिसीप्रिया कांगजुम आहे. ठीक आहे. तर एवढे फॅक्ट आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे. पुढची न्यूज काय होती, पहिली गंगा परिषद, फर्स्ट गंगा काउन्सिल. ठीक आहे. फर्स्ट गंगा काउन्सिल 2016 मध्ये गंगा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. 2019 मध्ये कानपूर येथे पहिली गंगा परिषद संपन्न झाली, आणि त्या ठिकाणी अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते. ठीक आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं की स्थापना 2016 मध्ये, त्याच्यानंतर 3 वर्षांमध्ये तिची कॉन्फरन्स भरली. ती कुठे भरली, कानपूर या शहरामध्ये, आणि त्याच्या अध्यक्षपदी कोण होते, तर ते नरेंद्र मोदी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा उद्दिष्ट काय आहे, ठीक आहे. आता नावावरून आपण थोडासा उद्देश गेस करू शकतो. गंगा नदीची स्वच्छता, प्रदूषण रोखणे, नमामि गंगे प्रकल्प चालवणे, हे सगळे याचे उद्दिष्ट होते. ठीक आहे. त्याच्यासोबतच न्यूजमध्ये काय होतं, केंद्रीय जल आयोग, सेंट्रल वॉटर कमिशन. सेंट्रल वॉटर कमिशनबद्दल आपण काय काय फॅक्ट्स इथे लक्षात ठेवू. या कॉन्फरन्समध्ये काय झालं जास्त ते आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही आहे. आपण सेंट्रल वॉटर कमिशन लक्षात ठेवू. ठीक आहे. ज्याने हे सर्व आयोजित केलं होतं. मग आता बघा, याला 75 वर्ष पूर्ण झालेले. याची स्थापना झाली 1945 साली, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी सेंट्रल वॉटर कमिशनची स्थापना झालेली. कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येतं ते, तर ते जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. ठीक आहे. जलशक्ती मंत्रालय आपण बघितलं होतं की जलशक्ती मंत्रालय हे 2 मंत्रालयांना एकत्र करून जलशक्ती मंत्रालय बनवलंय. ठीक आहे. तर त्याच्या अखत्यारीत येतं. याचा उद्देश काय आहे, जलसंसाधनांच्या क्षेत्रातील तांत्रिक संस्था. ठीक आहे. ही टेक्निकल बॉडी आहे, जे पण वॉटरचं व्यवस्थापन आहे
ठीक आहे. तर त्यासाठी टेक्निकल गायडन्स देण्याचं काम सेंट्रल वॉटर कमिशन करणार आहे. केंद्रीय जल आयोग मे 2014 ते एप्रिल 2000 दरम्यान सर्वेक्षण केलं त्याने. त्या सर्वेक्षणामध्ये काय आढळलं की लोखंड म्हणजे आयरन हा सर्वात प्रदूषणकारी घटक आहे जो नद्यांमध्ये आढळतो. ठीक आहे. भारतीय नद्यांचं त्यांनी सर्वेक्षण केलं. याच्यामध्ये सर्वात प्रदूषणकारी कोणता घटक आढळला तर तो आयरन आढळलेला. ठीक आहे. तर हा आपल्याला फॅक्ट लक्षात ठेवायचा आहे की आयरन हा सर्वात प्रदूषणकारी घटक आहे नद्यांमधला. ठीक आहे. 65% जलस्रोत हे हेवी मेटल्सद्वारे प्रदूषित आहे. ठीक आहे. हेवी मेटल्सद्वारे प्रदूषित 65% जलस्रोत आहे. प्रदूषणाला कारणीभूत कोणते घटक सांगितले त्यांनी? खाणकाम सांगितलंय, दळणकाम सांगितलंय, मुलामा चढवणे सांगितले किंवा पृष्ठभाग चमकवणे. हे सगळे जे काम आहे हे प्रदूषणाला कारणीभूत आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला बाकी नाही लक्षात राहिलं तरी चालेल. सेंट्रल वॉटर आयोगची स्थापना लक्षात ठेवा, मिनिस्ट्री लक्षात ठेवा आणि सर्वात प्रदूषणकारी घटक कोणता आहे तर तो आयरन आहे एवढं लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. पुढचं आहे ऑपरेशन क्लीन आर्ट. ठीक आहे. ऑपरेशन क्लीन आर्ट. आता बघायच्या नावातनं आपल्याला काय लक्षात आहे? ऑपरेशन म्हणजे काहीतरी मिशन होतं. हे क्लीन आर्ट आहे तर आर्टशी रिलेटेड काहीतरी गोष्ट आहे, कला क्षेत्राशी रिलेटेड असणार आहे. ठीक आहे. तर आता बघा हे काय होतं, मुंगुसाच्या केसांचा बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्लीन आर्ट हे राबवलं आलं. संपूर्ण देशभरात हे ऑपरेशन 24 ऑक्टोबर 2019 पासून सुरू झाले. ठीक आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व केरळमध्ये 49 जणांना अटक करून 27 खटले मुंगुसाच्या केसांची तस्करी केल्याप्रकरणी भरण्यात आलेले आहे. ठीक आहे. मुंगुसाच्या केसांपासून ब्रश बनवणे हे संघटित गुन्ह्यांमध्ये येते. ठीक आहे. आता बघ, क्लीन आर्ट जे आहे, जे आपण पेंटिंग करतो, ठीक आहे, आर्टिस्ट लोक वगैरे जे पेंटिंग करतात त्या ठिकाणी जे त्यांचे ब्रश असतात तर ते ब्रश एक तर त्याचे जे केस आहे ते 2 गोष्टींपासून बनू शकतात. एक तर ह्या मुंगसाच्या केसांपासून त्याचे ब्रश बनवले जाऊ शकतात किंवा सिंथेटिक फायबरचा वापर करून सुद्धा ते ब्रश बनवले जाऊ शकतात. ठीक आहे. पण सिंथेटिक वाल्यांमध्ये तशी क्वालिटी नसते जी मुंगसाच्या केसांपासून बनवलेल्या ब्रशमध्ये असते. त्याच्यामुळे काय होतं की मुंगसाची बऱ्यापैकी तस्करी होते. ठीक आहे. त्याला मारलं जातं, पकडलं जातं आणि ते विकलं पण जातं. मग ते रोखण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन क्लीन आर्ट राबवण्यात आलेलं आहे. भारतात मुंगसाच्या 6 प्रजाती सापडतात. त्यातील करड्या मुंगसाच्या केसांपासून मोठ्या प्रमाणात ब्रश बनवले जातात. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या 2ऱ्या शेड्यूलमध्ये मुंगूस येतो. मुंगुसाच्या शरीराच्या भागाची तस्करी वा बाळगल्यास तो अजामीनपात्र गुन्हा आहे. ठीक आहे. नॉन बेलेबल गुन्हा आहे. 150 किलो केसांसाठी किमान 6000 मुंगुसांची कत्तल करण्यात येते. ठीक आहे. तर हा पण एक फॅक्ट आहे. 6000 मुंगुसांची कत्तल करण्यात येते 150 किलो केसांसाठी. ठीक आहे. तर मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं? ऑपरेशन क्लीन आर्ट लक्षात ठेवायचं आहे आणि ते कशासाठी आहे एवढंच लक्षात ठेवायचं. या बाकीच्या फॅक्ट्सवरती आपल्याला प्रश्न येणार पण नाही आहे. ठीक आहे. जस्ट नाव माहिती पाहिजे आणि कशाशी रिलेटेड आहे एवढंच माहिती पाहिजे. असा प्रश्न शक्यतो 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये येतो. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, फुलपाखरू पतंग सर्वेक्षण. ठीक आहे. म्हणजे फुलपाखरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. कुठे करण्यात आलं? इडक्की वन्यजीव अभयारण्य. हे कुठे आहे? केरळमध्ये. इडक्की वन्यजीव अभयारण्य येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. याच्या आधी 10 वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आलं होतं. तेव्हा 76 फुलपाखरांच्या प्रजाती होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 2019 साली सर्वेक्षण करण्यात आलं. तेव्हा 182 प्रजाती आढळल्या. ठीक आहे. याचा अर्थ याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ओके. तर वाढ झालेली आहे. भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू हे सदर्न बर्ड विंग हे पण त्या ठिकाणी आढळलं. ठीक आहे. कोणतं फुलपाखरू आहे भारतातलं सर्वात मोठं? सदर्न बर्ड विंग. ओके. सदर्न बर्ड विंग. युरेशियातील पेटेंट लेडी हेही आढळून आले. युरेशियामध्ये जे आढळतं पेटेंट लेडी नावाचं फुलपाखरू ते सुद्धा या ठिकाणी इडुक्की अभयारण्यात आढळलं. आणि तसेच बुद्धा मयुरी हे केरळचे राज्य फुलपाखरूही त्यांना आढळले. ठीक आहे. केरळचं जे राज्य फुलपाखरू आहे ते केरळमधल्याच इडुक्की वन्यजीव अभयारण्यामध्ये सापडलेलं होतं. ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? बुद्धा मयुरी. ठीक आहे. ही एक न्यूज होती. आता याच्याशीच रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन काय माहिती पाहिजे की कोणत्या राज्याचं काय काय फुलपाखरू आहे. ठीक आहे. बघ, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? ब्लू मॉर्मॉन. ठीक आहे. याच्यावरती UPSC मध्ये प्रिलिमला क्वेश्चन आलेला आहे. ओके. या लाईनवरती. त्याच्यानंतर बघा, उत्तराखंडचं कोणतं फुलपाखरू आहे? कॉमन पिकॉक. ठीक आहे. कॉमन पिकॉक. आता बघा, याच्या नावामध्ये पिकॉक आहे, मोर आहे. याचा अर्थ हे मोर नाही आहे. ठीक आहे. त्याचं नाव कॉमन पिकॉक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, कर्नाटक.
कर्नाटकचं कोणतं आहे? सदर्न बर्ड विंग्स. ठीक आहे, जे इतक्यात आपण बघितलं हे भारतातलं सर्वात मोठं आहे. ठीक आहे, सर्वात मोठं कोणतं असेल तर ते कर्नाटकचं जे स्टेट फुलपाखरू आहे ते त्या ठिकाणी सर्वात मोठं फुलपाखरू आहे भारतातलं. ठीक आहे, आणि केरळचं कोणतं आहे? मलबार बँडेड पिकॉक. ठीक आहे, मलबार बँडेड पिकॉक. यालाच काय म्हणता आपण इतक्यात बघितलं? यालाच म्हणता बुद्ध मयुरी. ठीक आहे, यालाच म्हणता बुद्ध मयुरी. केरळच्या फुलपाखराचे 2 नाव आहेत, मलबार बँडेड पिकॉक किंवा बुद्ध मयुरी. तामिळनाडूमधलं कोणतं आहे? तामिळ योमॅन. हे तामिळमधलं आहे. ठीक आहे, आणि गुजरातमधलं कोणतं आहे? तर गुजरातमधल्या फुलपाखराचं नाव सुद्धा टायगर आहे. ठीक आहे, तर मग टायगर म्हणजे हा वाघ नाही आहे, तर हे फुलपाखराचं नाव आहे. ठीक आहे, समजलं? पुढे बघा, फुलपाखरांना स्थानिक भाषेत नाव देणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, स्थानिक भाषेत नाव देणारं. आता हे जे आपण बघितले हे बघा, हे बऱ्यापैकी इंग्लिश नाव आहे. ठीक आहे, ब्लू मॉर्मॉन झालं, कॉमन पिकॉक झालं, सदर्न बर्ड विंग झालं, मलबार बँडेड पिकॉक झालं, तामिळ योमॅन झालं, टायगर झालं, हे इंग्रजी नाव आहे. ठीक आहे, पण स्थानिक भाषेत नाव देणारं केरळ हे पहिलं राज्य आहे. केरळने याला काय नाव दिलं? याला त्यांनी बुद्ध मयुरी नाव दिलं. ओके, त्याच्यानंतर फुलपाखरांना मराठीत नावे. राज्य विविधता मंडळ राज्यात 277 फुलपाखरांची मराठीत नामकरणाची योजना राज्य जैवविविधता मंडळाने आखली होती. फुलपाखरांना स्थानिक भाषेत नाव देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. ठीक आहे, महाराष्ट्र हे दुसरं राज्य. पहिलं कोणतं आहे? केरळ आहे, दुसरं आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र जैवविविधता मंडळ याने एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्यात 277 फुलपाखरांचे प्रथमच मराठी नामकरण करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर हे असं ही न्यूज होती. ठीक आहे, आता आपल्याला याच्यात अजून काय लक्षात ठेवायचं आहे की फुलपाखरांचे 6 कुळांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. ठीक आहे, आता हे थोडंसं टेक्निकल आहे. मुग्धपंखी, कुंचलपाद, सपल, नील, पीतश्वेत आणि पुच्छ हे 6 फुलपाखरांचे कुळ आहे. ठीक आहे, आणि त्यांची नावं पण या ठिकाणी दिलेली आहे. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालणार आहे. ठीक आहे, हे बाकीचे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. पुढे जाऊ. भारतातील 10 नवी रामसर स्थळे. ठीक आहे, तर ही एक न्यूज होती. भारतामधली 10 नवी रामसर स्थळे या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. ठीक आहे, तर मग बघा काय न्यूज होती. यापूर्वी भारतामध्ये 27 रामसर स्थळे आहे. बरोबर, जी रामसरची यादी असते त्याच्यामध्ये 27 स्थळे यापूर्वी होती. पण जानेवारी 2020 मध्ये 10 नवीन स्थळांचा समावेश करण्यात आला. त्याच्यामुळे आता ही संख्या किती झाली? 37 झाली. ठीक आहे, आता बघा, तुम्ही जर देवा जाधवर सरांचं युनिक अकॅडमीचं पुस्तक बघितलं त्याच्यात ही न्यूज आहे. बरोबर, पण त्यात त्यांच्याकडनं प्रिंटिंग मिस्टेक काय झालेली आहे की ते 10 नवीन स्थळे ॲड करून पण सध्याची संख्या, फायनल संख्या ही 27 दाखवत आहे. ठीक आहे, म्हणजे जर कोणी ते रेफर करत असेल आणि त्याने असं अजून केलं की एकूण संख्या ही 27 आहे तर ते रॉंग होईल. ठीक आहे, कारण 27 आधी होती आणि 10 नवीन ॲड झाल्यावर ती 37 झालेली आहे. ठीक आहे, तर त्या पुस्तकात त्यांनी टोटल संख्या 27च दाखवली आहे. ओके, तर कोणी ते पुस्तक रेफर करत असेल तर तेवढा चेंज त्या ठिकाणी करून घ्या. मग बघा, आता ही जी 10 स्थळे आहे ही कोणत्या राज्यातले किती आहे? भारतातील 10 आहे, मग त्याच्यातलं महाराष्ट्रातलं एकच आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, पंजाबमधली 3 स्थळे आहे आणि यूपी मधली 6 स्थळे आहे. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त कोणत्या राज्यातली स्थळे नवीन ॲड झाली असा प्रश्न आला तर ते यूपी येईल. ठीक आहे, आपल्याला ह्या 3 राज्यांमध्ये क्रम सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, की कोणत्या राज्यातनं किती ॲड झाले याचा उतरता क्रम लावा किंवा चढता क्रम लावा. ठीक आहे, मग आता बघा, महाराष्ट्रामधलं कोणतं आहे तर नांदूर मधमेश्वर आहे. हे एकमेव आहे महाराष्ट्रातलं, त्याच्यामुळे हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही न्यूज महाराष्ट्राशी पण रिलेटेड येते म्हणून हे आपण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवू. पंजाबमधले कोणतं आहे? केशवपूर आहे, मिया आहे, बियास राखीव आहे, संवर्धन क्षेत्र आणि नानगल आहे. ठीक आहे, म्हणजे केशवपूर, मिया हे एकच नाव आहे, बियास राखीव संवर्धन क्षेत्र आणि नानगल. ठीक आहे, यूपी मधलं कोणतं आहे? नवाबगंज, पार्वती आग्रा, समन, समसपूर, सांडी, सरसई, नवार. ठीक आहे, तर ही यूपी बिहारमधली नावं जरी लक्षात नाही ठेवली तरी चालणार आहे. ठीक आहे, यांना पाठ करायचा प्रयत्न करू नका, फक्त हे फॅक्ट लक्षात असू दे कोणत्या राज्यातले किती आहे. ठीक आहे, महाराष्ट्र 1, पंजाब 3, यूपी 6. ठीक आहे, तर हे लक्षात नाही ठेवली तरी चालेल. महाराष्ट्रातलं नांदूर मधमेश्वर आहे एवढं लक्षात ठेवा. मग आता पुढचं बघा, रामसर स्थळाचा दर्जा मिळवणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच स्थळ ठरले आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा, हे नांदूर मधमेश्वर आहे, हे महाराष्ट्रातलं पहिलंच
स्थळ आहे जे रामसर यादीमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, म्हणजे हे जे आधीचे 27 होते ना, याच्यामध्ये महाराष्ट्रातलं एक पण नव्हतं. ठीक आहे, हे आपल्याला त्याच्यावरून क्लिअर झालं पाहिजे. आधीच्या 27 मध्ये एक पण नव्हतं. आता जे 37 झाले, म्हणजे 10 ऍड झाले, त्याच्यातलं एक महाराष्ट्रातलं आणि ते महाराष्ट्रातलं पहिलं आहे. तर हे अभयारण्य कुठे आहे नांदूर मधमेश्वरचं? तर नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात आहे. ओके. यालाच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचं भरतपूर कोणत्या अभयारण्याला म्हटलं जातं? तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य. ठीक आहे. हे पक्षी अभयारण्य आहे, नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आहे. ठीक आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे, कधी जाऊन बघा. आणि बघा पुढचा पॉईंट काय आहे की गोदावरी आणि कादवा नद्याच्या संगमावर आहे. ठीक आहे. या दोन नद्यांची नावं पण लक्षात ठेवा. गोदावरी जी नाशिकमधनं जाते, तसेच निफाडमधली कादवा एक नदी आहे. या दोन्ही नदींच्या संगमावर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य त्या ठिकाणी वसलेलं आहे. ओके. मग आता बघा, आपल्याला जे रामसर स्थळे आहे त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. ठीक आहे. भारतातील सुंदरबन हे सर्वात मोठे, तर रेणुका हिमाचल प्रदेशमधले हे सर्वात लहान आकाराचे रामसर क्षेत्र आहे. ठीक आहे. रामसर प्लेसेस जे आहे रामसर कन्व्हेन्शनमध्ये जे असलेले, तर त्याच्यामधलं भारतातलं सुंदरबन कुठे येतं? हे वेस्ट बेंगॉल, पश्चिम बेंगॉलमध्ये. ठीक आहे. आणि रेणुका हे कुठे? हिमाचल प्रदेशमधलं. तर सर्वात मोठं आलं तर ते सुंदरबन, सर्वात छोटं आलं तर ते रेणुका. ठीक आहे. रामसर क्षेत्रांची पार्श्वभूमी. मग आता बघा, इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावर रामसर या शहरात रामसर कन्व्हेन्शन म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. आता इथे हे लिहिण्याचं राहून गेलं. या शहरात जो करार झाला त्याला रामसर कन्व्हेन्शन असं म्हणतात. हा झालेला होता 1975 साली. ठीक आहे. मग आता त्या ठिकाणी काय ठरलं की जे पण एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी हे रामसर कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे. मग आता त्यावेळेस रामसर करारातील सदस्य देश किती होते? जेव्हा तो करार झाला तेव्हा 90 होते. ठीक आहे. आणि भारताने सुद्धा तो ॲक्सेप्ट केला. त्याच्यानुसार अजून काय आहे की 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ प्रदेश दिन आहे. ठीक आहे. 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ प्रदेश दिन, म्हणजे जे वेटलँड्स असतात. रामसर एस्पेशली कोणाला प्रोटेक्ट करतं? वेटलँड्सला प्रोटेक्ट करतं. तर मग त्याच्यानुसार 2 फेब्रुवारी हा वेटलँड डे आहे. ठीक आहे. आणि मग बघा पुढचा पॉईंट काय आहे? मॉन्ट्रक्स रेकॉर्डमध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ स्थळांचा रामसर यादीचे एक भाग म्हणून देखभाल केली जाते. ठीक आहे. आता बघा, या स्टेटमेंटचा अर्थ काय की असं समजा की ही एवढी मोठी जी यादी आहे, हा जो सर्कल आहे, हा आहे रामसर कन्व्हेन्शन मधल्या प्लेसेसचा. ठीक आहे. पण या पूर्ण यादीमधनं काही असं जो एरिया आहे ज्यांना जास्त प्रोटेक्शनची गरज आहे. ठीक आहे. ते पण वेटलँड्स आहे, त्यांना पण जास्त प्रोटेक्शनची गरज आहे. तर यांना आपण म्हणू मॉन्ट्रक्स रेकॉर्ड. ठीक आहे. आणि हे आहे रामसर कन्व्हेन्शन. ठीक आहे. रामसर कन्व्हेन्शनचीच अशी यादी ज्यामधले काही क्षेत्र आहे जे इंटरनॅशनल इम्पॉर्टन्ससाठी महत्त्वाचे आहे. ठीक आहे. म्हणजे ते नॅशनल इम्पॉर्टन्सपेक्षा इंटरनॅशनल इम्पॉर्टन्ससाठी ते महत्त्वाचे आहे. तर अशा काही प्लेसेसला मॉन्ट्रक्स रेकॉर्डमध्ये सामील केलं जातं. ठीक आहे. मॉन्ट्रक्स रेकॉर्डमध्ये इंटरनॅशनली इम्पॉर्टंट अशा वेटलँड्सला सामील केलं जातं. भारतात आपण बघितलं की भारतात किती रामसर क्षेत्रे आहेत? तर 37 आहे. ठीक आहे. मग या 37 मधले मॉन्ट्रक्स रेकॉर्डमध्ये किती आहे? तर मॉन्ट्रक्स रेकॉर्डमध्ये 2च आहे. ठीक आहे. जे इंटरनॅशनल दृष्ट्या महत्त्वाचे आहे. तर मग ते 2 कोणते आहेत? तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ते 2 कोणते आहे? एक आहे लोकतक लेक, हे आहे मणिपूरमध्ये, आणि दुसरं आहे केवलादेव नॅशनल पार्क, हे आहे राजस्थानमध्ये. ठीक आहे. तर ही फिगर तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल रामसर आणि मॉन्ट्रक्सचा एकमेकांशी संबंध. ठीक आहे. अजून कोणता पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला? सर्वाधिक साईट्स असलेला देश कोणता आहे? तर तो आहे युनायटेड किंगडम, UK, जिथे 170 रामसर प्लेसेस आहे. ठीक आहे. वेटलँड्स आहे रामसर यादीमधले 170. ठीक आहे. तर ते युनायटेड किंगडममध्ये सर्वात जास्त आहे. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे या न्यूजमधनं लक्षात ठेवण्यासाठी. ओके. तर या ठिकाणी आपलं एन्व्हायरमेंटचं लेक्चर सुद्धा संपलेलं आहे. एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आपण जे पण काही महत्त्वाचे टॉपिक निवडले होते ते आपण या ठिकाणी सर्व डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर तुम्ही याला लाईक करू शकता, तसेच शेअरही करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. ठीक आहे. काही प्रश्न असल्यास मला कमेंट करा. आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्वाध्याय ई-लर्निंग नावाचं, ज्याची ही लिंक इथे दिलेली आहे. किंवा तुम्ही टेलिग्राम ॲपमध्ये @e-स्वाध्याय असं सर्च करून सुद्धा त्याला व्हिजिट करू शकता आणि त्याला जॉईन करू शकता. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्व लेक्चर्सच्या PDF आपण
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय, जे तुम्हाला नंतर रिव्हिजनसाठी काम येणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. धन्यवाद.